नमस्कार. आज आपण चटपटीत अशी एक चाटची रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे खस्ता चाट. तर आपण ही जी पापडी आहे तर ही छान अशी लाटून घेतलेली आहे. छान असा मोठा गोल त्याचा करायचा आणि त्याला असं फोकच्या साहाय्याने किंवा चाकूने असं त्याला टोचे मारून घ्यायचे की ज्यामुळे ही पापडी आपली फुलली नाही पाहिजे. तर मी याआधीही चाटच्या 2 ते 3 रेसिपी ह्या अपलोड केलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण पाणीपुरीची रेसिपी पाहिलेली आहे. तर त्या रेसिपीमध्येच मी हे जे भिजवलं आहे आपण जो डो तयार केलेला आहे पापडीचा, तर त्याची रेसिपी टाकलेली आहे. आणि हा सगळेच व्हिडिओ आपले लांब होण्यापेक्षा आपण त्यामध्ये एक ते दिलेलं आहे सविस्तर आणि ते पाहून आपण तो डो भिजवू शकता आणि या पद्धतीने सगळं पुढची प्रोसिजर करू शकता. व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी ही गोष्ट केलेली आहे. तर छान आपली पापडी जी आहे तर याला फुगू द्यायची नाही आहे आणि आलटून पलटून अशी दाबून दाबून आपल्याला ती तेलामध्ये अगदी ब्राऊन रंगापर्यंत ही तळून घ्यायची आहे. तर एका बाजूला ही पुरी तळत आहे तोपर्यंत आपल्याला दुसरी पुरी आपण लाटून घेत आहोत. अशा 5-7 पुऱ्या आपण जशा आपल्याला आवश्यक आहे तशा आपण लाटून आणि तळून घ्यायच्या आणि त्या आपण 1-2 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर या पद्धतीने आपली छान अशी पुरी ही जी आहे तर ही तळून झालेली आहे. आणि चाटची तयारी आपल्याला तर माहीतच आहे. सुरुवातीला आपण ते करून ठेवायचे आहे. आणि पावसाळा असला तरी आपण खूप आंबट दही किंवा चिंच खूप वापरलेली नाही आहे. तर ही चिंचेची गोड चटणी आहे. तर या पद्धतीने आपण असा खस्ता जो आहे पापड आपला तर तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. त्याला या पद्धतीने तोडून घ्यायचं आहे आणि वरून त्याच्या आपलं हे मोवळं जे दही आहे किंवा ताजं जे फ्रेश असं दही आहे त्याच्यात साखर घालून आपण ते त्याच्यावर टाकायचं आहे. आणि चिंचेची चटणी आहे, बटाटे आहेत, शिजवून ठेवलेले हे बटाटे आहे. ज्याला जसे पाहिजे त्या पद्धतीने आपण ते तयार करून देऊ शकतो. आणि बारीक कापलेला असा कांदा आहे, टोमॅटो आहे. तर हे सगळं आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तिखट, मीठ, त्यानंतर जिरेपूड आहे, चाट मसाला आहे. तर हे तर आवश्यकच असते. आपल्या आवडीप्रमाणे आपण ते घालू शकतो. आणि त्यानंतर आपली जी शेव आहे बारीक शेव तर ही तर आवश्यकच असते. तर ही सगळ्या शेवटी घालायची वरून आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. आणि आपल्याला छान डेकोरेशनसाठी आपण वरून चिंचेची चटणी टाकलेली आहे आणि दहीसुद्धा त्यावर घातलेलं आहे. अशी माझी ही चाटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अगदी चटपटीत अशी आपली चाट तयार आहे.